नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की राकेशची चांगलीच गोची झालेली आहे. म्हणजे काय तर राकेश हा दागिने चोरायला अंजलीच्या रूम मध्ये येतो आणि ते दागिने खोटे असतात. तर इकडे ईश्वरीने लावण्याचा प्लॅन फ्लॉप केलेला आहे. म्हणजेच लावण्य आणि त्याचबरोबर इकडे लावण्य आणि अर्णवला रस्त्यावर आणण्याचं स्वप्न पाहत आहे. तर ईश्वरीने तिथे जाऊन भर मीटिंग मध्ये सगळ्यांना गाजर हलवा खाऊ घातलेला आहे आणि सगळ्या इन्व्हेस्टरचं मन जिंकलेलं आहे. सगळ्यांना तिने दाखवून दिलेलं आहे की आपल्यासाठी आपण जेव्हा गाजर हलवा खातो तेव्हा आपल्या आईची आपल्याला आठवण येते. आणि इकडे अर्णवचा बिझनेस बुडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लावण्याची सुद्धा वाट लावलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे ईश्वरी म्हणत असते की हा जो प्रेमाचा प्रवास आहे तो थोड्या वेगळ्या पद्धतीने चालू झालेला आहे. म्हणजे मला आधी सरांबद्दल सुरुवातीला एवढं काही वाटत नव्हतं, पण नंतर मला जाणवायला लागलं की सरांच्या बाबतीतल्या फिलिंग मला जाणवू लागल्या जेव्हा मी जलद झाले. म्हणजे लावण्य मॅडम जेव्हा जवळ येतात, त्याचबरोबर चाळीत गेल्यानंतर तिथल्या बायका जवळ आल्या होत्या, त्यानंतर मला या सगळ्या गोष्टी जाणवायला लागलेल्या आहेत असं तिला वाटत असतं. आणि त्याचबरोबर तिला या सगळ्या गोष्टींची आठवण येत असते. तेव्हा ती म्हणते, पण सरांच्या बाबतीत जर असं काहीतरी झालं तर मात्र मग सगळं व्यवस्थित होणार आहे, हा विचार आता तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि मग तिनं म्हणते की चला आता आपण वेगळा प्लॅन करूया. आणि मग तिनं सुरुवात करते. तर तिने असं ठरवलेलं असतं की तिचा एक मित्र आहे सिद्धू, मग आपण सिद्धूला फोन करूया आणि सिद्धूला एकदा फोन करूया, मग कळेल काय होतंय ते, असा विचार करत आता तिने सिद्धूला फोन लावायचे ठरवते. आता सिद्धूला फोन तर लावायला घेतलेला असतो, परंतु तिच्या डोक्यात अचानकच वेगवेगळ्या गोष्टी येत असतात. ती म्हणत असते की नाही, काहीतरी वेगळं घडतंय, मला ना थोडासा वेगळा विचार करावा लागणार आहे. आणि असं म्हणत आता तिने विचार करायला लागते. तर ती म्हणते की चला सिद्धूला फोन करून मुद्दाम बोलत असते. खरं तर फोन सायलेंट केलेला असतो आणि ईश्वरी मात्र सिद्धूशी बोलतच नाहीये, असंच मनातल्या मनात आपलं तिथं बोलत राहते. आणि तेव्हा मात्र तिच्या डोक्यात वेगळंच काही सुरू असतं. ती म्हणत असते की आता मज्जा येणार आहे. तेवढ्यात अर्णवही तिथं आलेला असतो. अरे सिद्धू, आठवते का तुला, म्हणजे किती मज्जा यायची ना रे, मला सांग बरं. खरंच आपण ना खूप भारी असं फिरायचो. आणि तुला आठवत आहे ना त्या गणेशाच्या मंदिरात, हां पुन्हा गेलास ना तिथे माझ्याकडून नमस्कार सांगा, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे अर्णव तिच्याकडे पाहत असतो. अर्णव म्हणतो की मी सिंदूरचा मित्र आहे आणि मी सिंदूरने मला बोलली नाही कधी, असं अर्णवच्या डोक्यात उगीच येतं. आणि मग अर्णव जलद झाला हे ईश्वरीच्या लक्षात येतं. ईश्वरी म्हणते, चला चला ईश्वरी, इशू तुझी गाडी बरोबर मार्गावर आहे, छान पद्धतीने, चल चल, असं चालू राहते बोलणं. ती म्हणते की कसं तुला सांगू, मला सांग किती मिस करते मी, किती आपण दिवस दिवस गप्पा मारायचो तुला माहिती आहे ना. आणि मला जर मंदिरात जायचं असेल तर आपण दोघंच गाडीवर जायचो ना, आठवते का तुला, असं म्हणत ईश्वरी बोलत असते. त्यावेळेस अर्णव खरं तर जलस होत असतो. मी सिंदूरचा मित्र आहे आणि मला त्याबद्दल काहीच माहिती नाहीये, मी सिंदूर कधी बोलली नाहीये मला त्याच्याबद्दल, असं अर्णवच्या डोक्यात आपलं सुरू झालेलं असतं. आणि अर्णव मात्र बोलत असतो. तेव्हा ईश्वरीकडे तो पाहत असतो. ईश्वरी म्हणते, अरे तुला मिस करणार नाही तर काय रे, सांग बरं किती, म्हणजे मला सांग आपण किती वेळ घालवलाय, दिवस दिवस बोलत असायचो. नाही तसं आता मी कामात नाहीये, पण जरा थोडस नंतर करेल निवांत मध्ये, असं ईश्वरीचं चाललेलं असतं. अर्णवच्या लक्षात येतं आणि अर्णव डायरेक्ट ईश्वरीच्या मागे उभा राहतो. ईश्वर म्हणत असते, चला बाण बरोबर निशाण्यावर लागलेला आहे. ईश्वरीला मात्र मज्जा येत असते. आणि अर्णव म्हणतो, मी सिंधू बोलली नाहीस, मित्र आहे तुझा. तेव्हा ईशू म्हणते की हो, सिद्धार्थ नाव आहे त्याचं, छान आहे की नाही ना, असं ईश्वरी स्वतःच अर्णवला सांगू लागते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, हो पण मला याच्या आधी कधी सांगितलं नाही. ईशू म्हणते की नाही सांगितलं, एवढं काय त्याच्यामध्ये, असं इशूचं चाललेलं असतं. तेव्हा अर्णवला म्हणते की तुम्ही जलस झालाय का. अर्णव म्हणतो, नाही मी कशाला जलस होऊ. त्यामुळं ईश्वरी त्याच्याकडे पाहत राहते. अर्णवला ती म्हणते की मला वाटतंय. तेव्हा अर्णव म्हणतो, त्यात कळलं, माझ्या पण कितीतरी फ्रेंड्स आहेत ना, आणि माझ्या भरपूर आहेत, कॉलेजमध्ये असताना होत्या, शाळेत असताना होत्या, हे सगळं अर्णव सांगत असतो. ईश्वरी म्हणत असते, हो माझा पण ना तो शाळेपासूनचा मित्र आहे, आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत, अगदी शाळेपासून कॉलेजपर्यंत. आणि मग ती सांगत असते. मग तो सांगू लागतो, हो माझे पण भरपूर आहेत, म्हणजे मला असं काही वेगळं वाटत नाहीये आणि हे काय नेहमीच आहे. आणि माझ्या पण मैत्रिणींचे फोन वगैरे येतात. कसं आहे, मला फक्त एवढंच वाटतं की जसे आपले बाकीचे नाते आपण जपतो
तसे मैत्रीचं नातं पण जपलं तर काही हरकत नाही. इशूला तर धक्काच बसतो. इशू म्हणते हे सगळं काय चाललंय, म्हणजे मला तर वेगळंच हवं होतं आणि तर घडतंय काहीतरी वेगळंच. आणि मग अर्णव म्हणत असतो की तुझ्या मित्रांची नाव असतील पक्या, पम्या, मोन्या, धन्या. तर इशू त्याच्याकडे पाहते. तो म्हणतो माझं नाही, माझ्या खूप भारी मैत्रिणी होत्या, बियंका, प्रियंका, आणि अशी तो नावं सांगत असतो. तेव्हा ईश्वरीला धक्का बसलेला असतो. ईश्वरी म्हणत असते की हे सगळं काय होऊन बसलंय, कारण जे काही घडत आहे ते मात्र थोडस विचित्र पद्धतीनं चाललेलं असतं. आणि ईश्वरी मात्र पाहतच राहते. ईश्वरी म्हणत असते की नाही, म्हणजे मला जे हवं होतं तसं घडतच नाहीये, घडतंय ते वेगळंच इथं, असा विचार इशूच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव म्हणत असतो की ठीक आहे ना. तर तो म्हणते की नाही, पम्या वगैरे काही नाव नाहीये. आणि नेमकं तेवढ्यातच आता इकडे अर्णवच्या फोनवरती ऑफिसमधून फोन येतो. दोघं बोलत असतात आणि मध्येच फोन आलेला असतो. आता मात्र इशू म्हणत असते की आता कोणाचा फोन आला असेल यांना. इशूच्या डोक्यात आपलं सुरू असतं, काय झालं असेल, कसं झालं असेल ह्याचा विचार ती करतच असते. आणि इकडे अर्णव म्हणत असतो की हो हो, पण हे असं कसं पॉसिबल झालेलं आहे, या गोष्टी अर्णवच्या डोक्यात सुरू असतात. परंतु इकडे ईश्वरी मात्र वेगळाच विचार करत असते. ईश्वरीच्या डोक्यात वेगळं सुरू असतं, तिच्या मित्रांबद्दल तिचं हे सगळं चालू असतं. आणि ती सांगत असते, पण अचानक अर्णवला फोन आल्यामुळं इशू पण अर्णवकडे पाहू लागते. अचानक असं काय प्रॉब्लेम झाला की सरांना एवढं इमर्जन्सी मध्ये जावं लागतंय, नक्की काय झालं असेल, हा विचार इशू करत असते. आणि इशू म्हणते की पण सरांच्या मनात काय मला कळलंच नाहीये. आणि ती वेगळाच विचार करतेस, मी माझी गाडी तर पुढे चालले. हा पण गणू बाप्पा, मला काय वाटतंय माहितीये का, एकदा ना सरांच्या बाबतीत सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, एवढंच मला वाटत आहे. एकदा का हे सगळं त्यांच्या डोक्यात आलं म्हणजे आमची गाडी आता मैत्रीच्या ट्रॅकवरून पुढे गेली की म्हणजे बरं होईल ना, असं इकडे सांगितलं जात असतं. आता राकेश जो आहे त्याला पैसे हवे असतात आणि त्या पैशांसाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो हे आपल्याला माहितीच आहे, कारण पैसे तर आता त्याला मिळत नाहीयेत आणि त्याची तर वाट लागत चाललेली असते. इकडे राकेश मात्र म्हणत असतो आता हे दागिनेच आपल्याला उपयोगाला येतील, हा विचार त्याचा चाललेला असतो. तेव्हा मात्र तो अंजलीच्या कपाटातले दागिने घेतो आणि त्याचबरोबर दागिने घेतो आणि ते जे दागिने आहेत ना ते बघत असतो आणि तो म्हणत असतो की नाही, हे मला हवंय आणि मग याच्यामुळे तर माझं काम होऊन जाईल ना, असा विचार चाललेला असतो त्याचा आपला. तेव्हा तो दागिने घेतो आणि म्हणतो खूप जड आहे हा हार, म्हणजे 1-2 लाख रुपये, 2.5 लाख रुपये तर आरामात येतील. मग 2 बॉक्स काढलेले असतात. तो म्हणतो चला त्या दादाला ते पैसे दिले की म्हणजे त्याचं तोंड बंद होईल, नाहीतर माझं काही खरं नाहीये, हा विचार त्याचा चाललेला असतो. आणि त्याच दृष्टीने त्याचे हे सगळे प्रयत्न चालू असतात. पण नेमकं घडतं असं की अंजली ऐनवेळी तिथे येते. तो बॉक्स घेऊन खरं तर तो निघणारच असतो, अंजली तिथे आलेली असते. आणि अंजली म्हणते तुम्ही काय करताय, म्हणजे मला कळत नाहीये की हा बॉक्स का काढलाय तुम्ही. तेव्हा तो म्हणतो की माझी फाईल सापडत नाहीये, खूप इम्पॉर्टंट फाईल आहे आणि ती फाईल मी शोधतोय, मला कळत नाहीये की माझी फाईल कुठे गेलेली आहे. तेव्हा अंजली म्हणते म्हणजे अहो पण ते दागिने. तो म्हणतो की अगं पण मला एक सांग, हे दागिने असे ठेवले तुला भीती वगैरे वाटत नाहीये, म्हणजे इम्पॉर्टंट आहेत ना हे दागिने, मग असे ठेवलेले आहेत. तेव्हा मात्र इकडे तिने सांगू लागते की नाही, कशी भीती वाटेल सांगा बरं, हे दागिने खरे कुठे आहेत, हे दागिने खोटे आहेत. आणि आता तर बँड वाजतो तो म्हणजे राकेशचा. म्हणजे ती सांगते की कसं माहितीये का, मागच्या वेळेस ना देवीच्या वेळेस आणलेले होते हे दागिने, मग त्यानंतर सगळे खरे दागिने बनवून घेतले ना. मग राकेश विचारतो मग मला सांग, आपल्या घराला सिक्युरिटी आहे पण असे लॉकर मध्ये दागिने ठेवणं. ती म्हणते नाही नाही, आपले खरे दागिने जे आहेत ना ते बँकेच्या लॉकर मध्ये, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाहीये. झालं, बँड तर इथंच वाजलेला असतो तो म्हणजे राकेशचा. खोटे दागिने घेऊन जर राकेश गेला असता तर त्याची मात्र वाट लागली असते. अंजली ते दागिने घेते आणि कपाटात ठेवते. इकडे अर्णव ऑफिसमध्ये पोहोचलेला असतो आणि अर्णव म्हणत असतो की नक्की काय झालेलं आहे. तर त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही जे लॉन्च केलेलं कलेक्शन होतं विंटर कलेक्शन, त्याचा काहीच उपयोग झालेला नाहीये, त्याच्यामध्ये एवढा मोठा लॉस झालेला आहे, असं इन्व्हेस्टर आलेले असतात आणि ते सांगत असतात. तेव्हा अर्णवला धक्का बसलेला असतो. तिथे लावण्या त्याचबरोबर अर्णव आणि ते बोलत असतात. आता मात्र अर्णव विचार करू लागलेला असतो. तेव्हा आकाश सुद्धा तिथं असतो आणि लावण्याने ऑलरेडी खूप मोठा राडा करायचं ठरवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, इथे आता इन्व्हेस्टर खूपच जास्त चिडलेले असतात. विंटर कलेक्शनमध्ये जो काही त्यांना तोटा झालेला असतो तो त्यांना अजिबात सहन होत नाही.
तेव्हा संपूर्ण इन्व्हेस्टर तिथे आपल्या नफ्याबद्दल आणि तोट्याबद्दल बोलत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणत असतो की हे बघा, तुम्ही आम्हाला थोडा वेळ तर द्या आणि आता कुठे आपण आपल्या कामाला सुरुवात केली. विंटर कलेक्शन हे लोकांपर्यंत पोचू तर द्या. प्रत्येक गोष्ट अशी लगेच होत नसते. आपण त्याला वेळ दिला पाहिजे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की आपलं विंटर कलेक्शन हे लोकांना आवडेल आणि आपण फायद्यातच असू. तेव्हा इथे इन्व्हेस्टर म्हणतात, आम्हाला तेच वाटलं होतं, म्हणून आम्ही विंटर कलेक्शन या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवले होते. पण आम्हाला आता वाटत नाही आहे की त्याचा काहीतरी फायदा होईल. तेव्हा इथे आकाश आणि लावण्य म्हणत असतात की हे बघा, तुम्ही प्लीज आम्हाला थोडा वेळ द्या. आपल्या इथे नक्कीच काहीतरी आपण तोडगा काढू. आपण सगळेजण मिळून याच्यावरती काहीतरी मार्ग काढूया. पण इथे इन्व्हेस्टर म्हणत असतात, एक मिनिट मिस्टर राज शिर्के, आम्ही जे काही बोलतोय ते आधी तुम्ही बघून घ्या. आणि अर्णवच्या हातामध्ये एक फाईल दिली जाते. हा तो कॉन्ट्रॅक्ट आहे. जर अर्णवच्या इथे विंटर कलेक्शनमध्ये खूप जास्त नुकसान झालं, त्याला तोटा झाला, तर इथे इन्व्हेस्टर मागे हटणार नाही. इन्व्हेस्टरला त्यांचे सगळे पैसे परत द्यावे लागतील, असं तो कॉन्ट्रॅक्ट तयार करण्यात आलेला असतो. आणि जेव्हा इथे अर्णव त्या कॉन्ट्रॅक्टवरती सही करेल, तेव्हाच आधीचे जे काही आता कॉन्ट्रॅक्ट असतात किंवा जे नियम लागू केलेले असतात त्याच्यावरती विचार केला जाईल असं सांगितलं जातं. तर प्रेक्षकांनो, इथे आता विंटर कलेक्शन याच्यामध्ये खूप तोटा झालेला आहे. तो सगळा माल परत आलेला आहे हे समजल्यानंतर अंजली आणि ईश्वरी दोघेही टेन्शनमध्ये येतात. ऑफिसमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झालाय हे अंजलीला कळल्यानंतर ती म्हणते, तुला कुणी सांगितलं ईश्वरी? तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अर्णव सरांना इतकं घाईघाईने जाताना बघितल्यानंतर मला टेन्शन आलं आणि म्हणूनच मी आकाश सरांना फोन केला होता. त्यांनी मला सांगितलं की ऑफिसमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. विंटर कलेक्शन हे नफ्यामध्ये नाही आहे, त्याच्यामध्ये खूप मोठा तोटा सहन करावा लागतोय. तेव्हा इथे प्रेक्षकांनो अंजली म्हणत असते की मला तर माहिती आहे, आपल्या इथे कंपनीमध्ये ऑफिसमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी तर घडतच राहतात. पण ह्या वेळेला खूप मोठा तोटा सहन करावा लागणार आहे आणि सात्विक फॅशनचा एवढा मोठा तोटा अर्णवला तर सहनच होणार नाही. मी काय म्हणते ईश्वरी, आता तू आहे ना ऑफिसमध्ये जा. चिंटूला सगळ्यात जास्त तुझी गरज आहे. तू जाऊन त्याला सांभाळ. त्याचा राग जर अनावर झाला तर तूच त्याला थांबवू शकतेस आणि जाताना काहीतरी खायला घेऊन जा. त्याने दिवसभर काहीच खाल्लेलं नाही आहे. तू जर म्हणालीस तर तो काहीतरी खाईल. तेव्हा इथे ईश्वरी आता गेलेली असते. तर प्रेक्षकांनो त्यांचं बोलणं वल्लरीने ऐकलेलं असतं आणि वल्लरी म्हणते, अरे वा, सात्विक फॅशनमध्ये एवढा मोठा क्रॅश झालेला आहे. हे ऐकून तर मला आनंदच झालाय. लावण्याला फोन करून विचारायला पाहिजे की नक्की काय प्रॉब्लेम झालाय ते आणि किती तोटा होणार आहे ते. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने इन्व्हेस्टरकडून थोडासा वेळ मागून घेतलेला असतो. अर्णव म्हणतो की आपणच काहीतरी करूया, ॲडव्हर्टाइजमेंट वाढवूया आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त विंटर कलेक्शनचा आपला जो काही हा ब्रँड आहे तो पोचवूया. तेव्हा इथे आता प्रेझेंटेशनमध्ये ॲडमध्ये कशा पद्धतीने बदल करण्यात येतील हे अर्णव आता आपल्या इन्व्हेस्टरला दाखवतो. तेव्हा इन्व्हेस्टर म्हणत असतात की तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय की ॲडव्हर्टाइजमेंट करायची म्हणून, पण त्यासाठी एक कॅचे लाईन हवी आहे आणि कॅचे लाईन अशी हवी आहे जी लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचेल. तेव्हा इथे लावण्य म्हणत असते की हो, मला माहीत आहे ना, म्हणूनच मी तयारीत आहे. मी कॅचे लाईनसुद्धा काढून ठेवलेल्या आहेत. तेव्हा इथे लावण्याने काढलेल्या कॅचे लाईन या इंग्लिशमध्ये असतात आणि त्यासुद्धा इन्व्हेस्टरला न पटणाऱ्या असतात. तेव्हा इथे कॅचे लाईन तिने आता बोर्डवरती लिहून इन्व्हेस्टरला दाखवलेल्या असतात आणि ती विचारते की कशा वाटतंय तुम्हाला? या कॅचे लाईन मी काढलेल्या आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो इन्व्हेस्टर म्हणत असतात की आहेत बऱ्या, पण एवढ्या पण नाही. लोकांवरती त्याचा काही इम्पॅक्ट पडेल असं आम्हाला वाटत नाही. पण आता आपल्याकडे वेळही नाही आहे आणि दुसरा कुठला पर्यायही नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही काढलेल्या कॅचे लाईनपैकी एक कुठली तरी कॅचे लाईन डन करा, असं इथे इन्व्हेस्टर म्हणत असतात. बरोबर की नाही मिस्टर राज शिर्के, असं अर्णवला विचारलं जातं. अर्णवसुद्धा एवढा कॅचे लाईन वाचून काही खुश नसतो आणि तेवढ्यातच प्रेक्षकांना एंट्री झालेली असते, ती म्हणजे ईश्वरीची. ईश्वरी त्या ठिकाणी आलेली असते. ती म्हणते, येऊ का? मला काहीतरी बोलायचं आहे, मी बोलू शकते का?
तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर तू इथे काय करतेस? हे बघ इथे महत्त्वाची मीटिंग सुरू आहे, तू प्लीज जाऊन केबिनमध्ये बस, मी आलोच. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मला माहिती आहे की इथे महत्त्वाची मीटिंग सुरू आहे, पण आता आपल्याकडे आपले इन्व्हेस्टर आलेत. सर इन्व्हेस्टर म्हणजे कोण? आपले पाहुणे आहेत ना, मग पाहुण्यांचा आपण पाहुणचार करत नाही का? त्यांच्यासाठी मी खायला घेऊन आले, त्यांना खाऊ तर दे. अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर तू गप्प बस, तुला वेळ लागले का? इथे महत्त्वाची मीटिंग सुरू आहे, त्यामुळे तू इथून जा. तेव्हा प्रेक्षकांनो, इन्व्हेस्टर म्हणत असतात की त्यांनी जर इतक्या प्रेमाने काहीतरी खायला आणलंय तर आपण खाऊया ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, आता कसं बोललात? मी पण तेच म्हणते की तुम्हाला कामाचं टेन्शन आहे, मला माहिती आहे, पण खाल्ल्यानंतर कामाचं टेन्शन थोडं कमी होईल. चला खाऊन घ्या बरं. तेव्हा ईश्वरीने येताना सगळ्यांसाठी गाजराचा हलवा आणलेला असतो आणि तो हलवा सगळ्यांना खूपच जास्त आवडतो. तेव्हा इन्व्हेस्टर खूपच जास्त आनंदाने तो हलवा आता खात असतात आणि म्हणत असतात, मिस्टर राज शिर्के, कामाचं टेन्शन तर आपल्याला आहेच, आपल्याला विंटर कलेक्शनमध्ये तोटा झाला आहे त्याचं टेन्शन तर आम्हाला आहेच, पण कसं आहे ना, तुमच्या मिसेसने थोड्या वेळासाठी का होईना पण आमचं टेन्शन दूर केलं. म्हणजे हलवा खरंच खूप छान झाला आहे, खूपच टेस्टी आहे. अगदी मला माझ्या आईची आठवण झाली. हा हलवा माझ्या आयुष्यामध्ये मला खूप जास्त मागे घेऊन गेला. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ना, हलवा खाल्ल्यानंतर तुम्हाला तुमच्या आईची आठवण झाली, काही जुन्या गोष्टी आठवल्या, बरोबर ना? तेव्हा इन्व्हेस्टर म्हणतात, हो अगदी बरोबर. तेव्हा ईश्वरी म्हणते, मला सुद्धा हेच म्हणायचं आहे. हलवा खाल्ल्यानंतर तुम्हाला आईची आठवण आली, आपलेपणा जाणवला. पण हे सगळं कशामुळे झालं तुम्ही विचार केलात का? तुम्ही इथे चहा आणि ती सुकी बिस्किटं खाताय. ती खाल्ल्यानंतर तुम्हाला काही जुन्या आठवणी आठवल्या का? नाही ना? तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर तुला काय बोलायचं आहे ते व्यवस्थित बोलशील का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर मला हेच म्हणायचं आहे की आपलं विंटर कलेक्शनसुद्धा तसंच आहे. म्हणजे लोकांना त्याच्यामध्ये आपलेपणा जाणवला पाहिजे. सर हलवा खाल्ल्यानंतर जर तुम्हाला जुन्या गोष्टी आठवल्या, याचा अर्थ हलव्याबरोबर तुमच्या काहीतरी आठवणी आहेत, बरोबर ना? तुमच्या आईच्या आठवणी असतील, काही इमोशन्स असतील त्याच्यामध्ये, म्हणूनच तुम्हाला हलव्याबरोबर तुमचे इमोशन्स जाणवले. तसंच काहीसं विंटर कलेक्शन बरोबर सुद्धा झालं पाहिजे. आता ह्या ज्या कॅचे लाईन काढलेल्या आहेत, विंटर कलेक्शन हा जरी इंग्लिश शब्द असेल, पण तरीसुद्धा त्याचं प्रोडक्शन आपलं इथेच होणार आहे, बरोबर ना? भारतामध्ये, आपल्या या महाराष्ट्रामध्ये. मग मला असं वाटतं त्याची कॅचे लाईनसुद्धा इंग्लिशमध्ये न ठेवता आपण आपल्या भाषेत ठेवली तर, म्हणजे ती लोकांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचू शकते. लोकं जेव्हा विंटर कलेक्शनची कॅचे लाईन ऐकतील किंवा